तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या देवडे गावातील चिंचोलकर वाडीमधील काशीराम माईल साहेब यांच्या घरी. तुम्ही इकडे पाहू शकता सुंदर असं या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे. अतिशय सुंदर अशी कलाकुसर, भव्य दिव्य असा, असं वाटत नाही की हा घरगुती गणपती आहे. पूर्ण माहिती तुम्हाला आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया या देखाव्याबद्दल. थोडीशी डिटेलिंग दाखवतो बघा. प्रत्येक गोष्ट अतिशय एकदम डिटेल मध्ये केले बघा. आणि थीम आहे यंदाची केशरी वाडा मुंडन केले. प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने केलेली बघा. आपले कौलारू पहिल्या काळातले जे वाडे होते ते पूर्ण इथे साकारण्याचा प्रयत्न केलाय. केसरी वाडा पूर्णपणे एकदम डिटेल मध्ये केलाय बघा. बाप्पाची मूर्ती देखील सुबक आहे. स्वतःच त्यांनी सजवलेलं आहे. स्टोन वगैरे एकदम प्रॉपर करून सजवलेलं आहे. तर मंडळी, हा जो केशरी वाडा हा देखावा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय त्याचे सर्व आपल्या समोर उभे आहेत. तर सर्वप्रथम आपण भाऊला विचारूया. भाई, आपला थोडक्यात परिचय सांग. मी दीपेश शांताराम माईल. ओके. आमचं दरवर्षी म्हणजे काय बनवायचं ते ठरवतो, म्हणजे असं विचार करतो काय बनवायचं, काय नवीन करायचं. गेल्या आम्हाला मी आपलं जय मल्हारचं बनवलं होतं. ओके. आणि मग विचार करत होतो काय बनव म्हणून. तर असंच बघून आठवलं की आपण म्हणजे गणपती भेटतील का नाही केले होते. ओके. तर ते बनवूया म्हणून. तर युट्यूबवर त्याचा व्हिडिओ बघून विचार केला की वाडा बनवूया आपण एक म्हणून. केशरी वाडा ह्याचा साधारण इतिहास काय आहे प्रेक्षकांना साधारण सांग थोडक्यात. केशरी वाडा आपला लोकमान्य टिळकांचा वाडा आहे. गणपती त्यांनी चालू केले पहिले. पाहू शकता बघा, ज्यांनी सार्वजनिक गणपती सर्वप्रथम सुरू केले त्याचे संस्थापक म्हणावं लागेल आपले लोकमान्य टिळक. आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट ही आहे की त्यांचं जन्मस्थळ हे केशरी वाडा आहे. त्याच या ठिकाणी आपण रूप सादर केलंय. खूप असं डिटेलिंग वगैरे आपण पाहू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्यंत अभ्यास केला होता का? नाही, युट्यूब वरती बघूनच. ओके, युट्यूब वरती. आणि फोटो वगैरे बघून? फोटो नाही, तर युट्यूब वरती बघितलं होतं. युट्यूब वरती एक व्हिडिओ बघितली तेवढी. आणि साधारण किती दिवस लागले तुला बनवायला? तरी मला 4 दिवस लागले. 4 दिवसांनी 3 राईड मारले प्रॉपर एकदम. आणि त्याला तुझ्या तेव्हा सहकार्य कोणी सर्वांनी केलं असेल ना? घरातील मंडळी पाहू शकता. इकडे आपले काशीराम माईल साहेब आहेत. तुझं नाव कसं? प्रथमेश. हा, देखील कलाकार आहे. आणि काका एकदम आपल्या शिमग्यामध्ये पालखी वगैरे नृत्य आणि त्याप्रमाणे वारकरी पाहू शकता. टीका पण आहे. वारकरी आपल्या गावामध्ये थोडं भजन वगैरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे. तुम्ही पाहू शकता इकडे सर्व बघा एकदम डिटेलिंग मध्ये केले. सुंदर एकदम पाहू शकता इकडे. हा सर्वसाधारण किती एरिया किती आहे? आपला किती 8 आहे ना? 8 फूट आहे. 8 फुटाचा आहे ना? 8 आणि 4 4 बाय 8. याच्यासाठी मटेरियल काय काय वापरलंय? आपलं पूर्ण कार्डबोर्ड आहे. चांगल्या क्वालिटीचं ऍक्च्युली बघा. हाईट तुम्ही पाहिलं ना, हाईट किती साधारण याची? 6 फूट आहे. हा, 6 फूट हाईट आहे. त्यामुळे त्याने पुट्टा देखील एकदम स्ट्रॉंग वापरलाय बघा. आणि डिटेलिंग केलं एकदम बघा. ही खिडकी आहे ना, खिडकीमध्ये देखील लाइटिंग केल्यामुळे ना एकदम रिअल असा लुक येतो. त्याचप्रमाणे इकडे देखील असं संत अशी लाईट ठेवले, त्याच्यामुळे त्याला अजून चांगला लुक येतो बघा.
वरती LED लावलेले आहे त्याने आणि पूर्णपणे 100% इको फ्रेंडली आहे. ते पाहू शकता तुम्ही कौलाचे खरोखर अशा कौला आहे जशी वाटत एकदम. कलर मारलाय वरनं आपण. हो कलर मारलाय. त्याच्यातलं साधारण अर्ध साहित्य मुंबईवरून तयार करून आणलं होतं ना? नाही कार्डबोर्ड फक्त मुंबईवरून घेऊन आणलं. तर बाकीचं कटिंग वगैरे सर्व इकडेच केलेलं आहे. प्रथमेशने देखील सहकार्य केलंय. आणि इकडे तुम्ही पाहता हे सर्व प्रथमेशची आयडिया आहे. सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बाप्पाला, स्टोन वगैरे लावण्याचं. नंतर मुंबईला गेला इकडे सर्व त्या काळात जेवढ्या परंपरा वगैरे होतात ते सर्व तू दाखवायचा प्रयत्न केला ना. हो इकडे आपण झोपाळा देखील पाहताय बघा. एकदम सुंदर एकदम बनवलंय आणि संत अशी शांत अशी लाईट लावल्यामुळे त्याला अजून चांगला असा लुक येतोय बघा. केशरी वाडा म्हणजे आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक आहेत त्यांची कुठेतरी आपण आठवण म्हणून गणपती टिळक असा केशरी वाडा एकदम खरोखरच वाटतो एकदम पूर्णपणे. तर धन्यवाद सगळ्यांचे आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन घेऊन या. आणि आपल्या वाडीमध्ये स्पर्धा देखील असतात ना. अभिमानाची गोष्ट अशी आहे की मागील 4 वर्षापासून सलग 1 नंबर मध्ये जेव्हापासून ही स्पर्धा सुरू केली आणि स्पर्धा सुरू करण्याचा उद्देश असा आहे की आपल्या जे कलाकार आहेत त्यांना कुठेतरी एक ठिकाणी व्यासपीठ मिळावं आणि त्याच्या 100% सहभाग घेतात. आता भाऊ असू दे किंवा बंधू असू दे सर्व. आपला कसं आहे आपला गणपती बाप्पा जो आहे हा 64 कलांचा अधिपती आहे. त्यामुळे या माध्यमातून आपले जे लोकल कलाकार आहेत. तू मुंबईला राहतोस ना. तर मुंबईला राहून देखील पहिले 4 दिवस येऊन या ठिकाणी हा पूर्ण वाडा साकारलेला आहे. तर आपला व्हिडिओ दाखवण्याचा पण हाच उद्देश आहे की आपले जे नवीन कलाकार आहेत त्यांना कुठेतरी आपल्या कलेला वाव मिळावा. आणि कारण गणपती आपला सार्वजनिक गणपती नाही, आपला घरगुती गणपती आहे. आपल्याला असं वाटणार नाही बघा एवढे एकंदरीत बघून किती घराचं कुटुंब आहे. 3 घरांचं कुटुंब आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन हा गणपती उत्सव साजरा करतात. आणि असा भव्य दिव्य सेट करायचा म्हटलं त्याला वेळ देखील लागतो आणि मुळात अंगामध्ये कळा पाहिजे. तर मला तर वाटतं तुमच्या घरातले बहुतेक जण कलाकारच दिसतात सगळे. बंधू असते, काका असू देत, बाई असू दे, दरवर्षी काही ना काही आपले कलेच्या माध्यमातून या ठिकाणी गणपती उत्सव मध्ये देखावे दाखवत असतात. तर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.